Hello dear student, today we solve practice set 26. The question is given as complete the table. Here indices are given, then base and then index, multiplication form and last is value. Here first example is given as 3 raised to 4. या उदाहरणामध्ये 3 हा पाया आहे म्हणजे बेस आणि 4 हा इंडेक्स आहे म्हणजे घातांक किंवा एक्सपोनेंट म्हणून आपण त्याला म्हणतो. आता 3 चा घातांक 4 आहे हे आपल्याला मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिताना 3 * 3 * 3 * 3 अशा प्रकारे 4 वेळा 3 याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि याची व्हॅल्यू काढताना 3 * 3 * 3 * 3 याचा गुणाकार जर करायचा असेल तर 3 × 3 म्हणजे 9, 9 × 3 27, 27 × 3 81 याप्रमाणे व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. हे एक्झाम्पल फर्स्ट आपल्याला सॉल्व करून दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे 16 raised to power 3. या ठिकाणी बेस काय असेल 16 आणि पॉवर किंवा एक्सपोनेंट किंवा इंडेक्स ही काय आहे 3. आता मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचं असेल आपल्याला 16 raised to power 3 जसं आपण इथं लिहिलेलं आहे 3 raised to power 4 म्हणजे 3 चा 4 वेळा गुणाकार, त्याप्रमाणे 16 चा 3 वेळा गुणाकार आपल्याला इथं लिहिता येईल. म्हणून आपण लिहिणार 16 × 16 × 16. आता याचा गुणाकार जर आपल्याला करायचा असेल तर 16 × 16 होतात 256 × 16 म्हणजेच ते होतात 4096. 4096. सेकंड एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल दिले बघा आपल्याला. बेस दिलेला आहे -8 आणि इंडेक्स दिलेला आहे 2. आता इंडायसेस फॉर्म मध्ये लिहिताना आपण बेस अगोदर खाली लिहिणार आहोत आणि रेज टू पॉवर 2. आता या मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर 8 - 8 याचा किती वेळा गुणाकार आहे 2 वेळा. आता याचा गुणाकार जर आपल्याला करायचा असेल तर मायनस मायनस साइन ही प्लस होणार आहे आणि 8 × 8 64 इज द आन्सर. फोर्थ एक्झाम्पल इज गिवन ॲज मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिलं आपल्याला 3/7 × 3/7 × 3/7 × 3/7 किती वेळा गुणाकार आहे हा 4 वेळा आणि म्हणून आपण इथे लिहिणार इंडेक्स इज 4 आणि बेस काय येईल त्याचा 3/7 आणि इंडायसेस फॉर्म मध्ये जर लिहायचं म्हटलं तर 3/7 raised to power 4. फिफ्थ एक्झाम्पल इज -13 raised to power 4. या ठिकाणी बेस आहे -13, पॉवर इंडेक्स किंवा एक्सपोनेंट म्हणतो आपण त्याला ती 4 आणि आता मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिताना -13 × -13 × -13 × -13 चा 4 वेळा गुणाकार तो किती येईल बघा 169 × 169 बरोबर 28,561. Then we solve second question. Question is given as find value. First example is 2 raised to 10. तर यामध्ये इंडेक्स 10 आहे आणि बेस 2 आहे म्हणजे 2 चा आपल्याला 10 वेळा गुणाकार करायचा आहे. 2 ही संख्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिताना 10 वेळा आपल्याला लिहायची आहे. 2 × 2 × 2 × 2 1 2 3 4 5. त्याचप्रमाणे परत 5 मध्ये लिहू आपण 3 2 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मल्टिप्लिकेशन करताना पहिल्या ज्या 5 संख्या आहेत त्याचा गुणाकार करून घेऊ आपण आणि दुसऱ्या 5 संख्या त्यांचा गुणाकार करू. तो येतो 2 × 2 4, 4 × 2
8, 8 गुणिला 2 16, 16 गुणिला 2 32, 32 इंटू 32 त्याचं मल्टिप्लिकेशन येतं बघा 1024. त्यानंतर दिलेलं आपलं एक्झाम्पल थर्ड 5/3. मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिताना आपण काय लिहिणार 5 चा किती वेळा गुणाकार आहे 3 वेळा 5 × 5 × 5 म्हणजेच येतात 25 × 5 इज इक्वल टू 125. थर्ड एक्झाम्पल इज -7^4. आता याची व्हॅल्यू काढताना आपल्याला असं लिहिता येईल -7^4 म्हणून -7चा किती वेळा गुणाकार करायचा आपल्याला 4 वेळा. -7 × -7 × -7 × -7 अशा प्रकारे 4 वेळा गुणाकार करायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 49 × 49 इज इक्वल टू 2401. फोर्थ एक्झाम्पल इज -6^3. याची व्हॅल्यू काढताना आपल्याला असं म्हणता येईल -6चा किती वेळा गुणाकार करावा लागेल आपल्याला 3 वेळा. -6 × -6 × -6 इज इक्वल टू 6 × 6 36, 36 × -6 is equal to -216. Fifth example is 9^3. 9चा 3 वेळा गुणाकार 9 × 9 × 9 is equal to 81 × 9 बरोबर 729. त्यानंतर 6वं एक्झाम्पल दिलेलं बघा आपल्याला 8चा पहिला घात. आता यामध्ये 8^1 म्हणजेच 8 त्याचं उत्तर येणार आहे कारण एकच घातांक आहे. नंतर 7वं उदाहरण दिलेलं आपल्याला 4/5 4/5^3. 4/5चा 3 वेळा गुणाकार 4/5 गुणिला 4/5 गुणिला 4/5. आता गुणाकार करताना 4 × 4 × 4 किती होतात ते 64 गुणिला 4 4 गुणिला 4 गुणिला 4 64 भागिला 5 × 5 × 5 125. लास्ट एक्झाम्पल इज -1/2^4. 1/2चा 4 वेळा गुणाकार आपल्याला करायचा आहे. धनसंख्या येणार आहे कारण 4 वेळा गुणाकार आहे. ऋण-ऋणचा गुणाकार धन येतो म्हणजे आपल्याला म्हणता येईल 1/4 यांचा गुणाकार केला तर इंटू 1/4 यांचा गुणाकार आणि म्हणून व्हॅल्यू मिळणार आपल्याला याची 1/16.